हॅलो फ्रेंड्स, आज आपण चाललो आहोत बालाजी टूर्स तर्फे सोलापूर जेजुरी देवदर्शनाला। बॅग पॅक करून रेडी आहे, चला निघूया। रिक्षाने आम्ही घराजवळच्या स्टॉपवर गेलो। तिथे बालाजी टूर्स वाले आले होते, बसने आम्हाला पिकअप केलं। त्यांनी बसल्या बसल्या गरमागरम समोसे आणि बिस्लरी देण्यात आली। ही आहे बस। पुशबॅक सीट्समुळे बस कम्फर्टेबल आहे, व्हेरी नीट अँड क्लीन। विंडोज पण खूप मोठ्या होत्या, त्यामुळे व्ह्यू छान येतो। स्पीकरसुद्धा आहे बसमध्ये। त्यानंतर इसेन्शियल टॉयलेटरीजची किट देण्यात आली, त्यामध्ये आय कार्डसुद्धा देण्यात आलेलं। हे आम्ही 3 दिवस आय कार्ड घातलं होतं। त्यानंतर इसेन्शियल्समध्ये साबण, शॅम्पू, तेल आणि टूथपेस्ट असं देण्यात आलेलं। रात्री बसमध्ये छान झोप झाली आणि सकाळी 7:30 वाजता खिडकीतून बाहेर बघितलं तर चंद्रभागा नदी दिसली, त्यामुळे कळलं आपण पंढरपूरला पोहोचलो आहोत। हे आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर। इथे आपला 2 दिवसाचा स्टे आहे। यावेळी ट्रिपला तुषारदादा म्हणजे ओनर ऑफ बालाजी टूर्स स्वतः आलेले, त्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना आधी इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्यानंतर प्रत्येकाला आपापल्या रूमची चावी दिली आणि आम्हाला 2 तासात आवरून खाली यायला सांगितलं। ही आहे रूम। तुमच्या ग्रुपच्या साईजप्रमाणे तुम्हाला रूम अलॉट केली जाते। ग्राउंड फ्लोअरला वृंदावन रेस्टॉरंट आहे, सो तिथे आपल्या नाश्त्याची सोय केलेली। गरमागरम इडली, चटणी, सांबार, ब्रेड बटर असा मेनू होता। सगळेजण छान आवरून आलेले आहेत। नाश्ता चहा झाल्यावर मग आपण निघणार आहोत। भक्तनिवास खूप मोठा आणि प्रशस्त आहे। 1200 लोक एकत्र इथे राहू शकतात। त्यानंतर व्हेज रेस्टॉरंट आहे, पार्किंगची सुद्धा भरपूर सोय आहे इथे आणि मंदिरापासून अगदी 750 मीटरवर हे आहे। सकाळी आम्हाला छान सरप्राईज मिळालं। बालाजी टूर्सवाल्यांनी सगळ्यांसाठी फेटे अरेंज केलेले, सो हे दादा सगळ्यांना फेटे बांधून देत होते। त्यानंतर गंधटिळासुद्धा लावण्यात आला, सो हा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हौशीने फेटे बांधून घेतले। सगळे रेडी झाल्यावर तुषारदादांनी आम्हाला सगळ्यांना पूर्ण दिवसाचा प्रोग्राम समजवला, सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले। त्यानंतर बालाजी टूर्सतर्फे शॉपिंगसाठी आम्हाला बॅग्स वाटण्यात आल्या। त्यानंतर आम्ही ग्रुप फोटो काढला। रिक्षाने अगदी 5 मिनिटात आपण मंदिराजवळ जाऊन पोहोचतो। चौकामध्ये रिक्षा स्टँड आहे, तिथे आपल्याला सोडलं जातं आणि तिथून अगदी 5 ते 7 मिनिटं चालत आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। मंदिरामध्ये मोबाईल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, तिथे खाली काउंटर आहे, तिथे सबमिट करायचा असतो मोबाईल। प्रसाद घेऊन आम्ही मंदिरात गेलो। दर्शन पास बालाजी टूर्सवाल्यांनी आधीच काढून ठेवलेले, त्यामुळे दर्शन अगदी 15 मिनिटात झालं। त्यानंतर आम्ही गेलो चंद्रभागेला। मंदिरापासून सरळ चालत आलात की अगदी 7 मिनिटावर तुम्हाला चंद्रभागा नदी दिसते। नदीमध्ये तुम्ही स्वखर्चाने बोटिंग करू शकता। पलीकडे इस्कॉन टेम्पल आहे, तिथे सुद्धा जाऊ शकता। दर्शन आमचं 11 वाजता झालं। 12:30ला आम्हाला जेवायला बोलवले, त्यामुळे आपल्याला 1.5 ते 2 तास दिले जातात, सो आपण आजूबाजूची मंदिरं फिरू शकतो। आम्ही चंद्रभागेवरनं येता द्वारकाधीश मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं। सो हे आहे द्वारकाधीश मंदिर। त्यानंतर मारुतीचं देऊळ लागलं, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं। रस्त्यामध्ये एके ठिकाणी आम्हाला छास मिळालं, घरी बनवलेलं छास होतं, ते सुद्धा आम्ही पिलो। खूप छान टेस्टी होतं, सो हे नक्की ट्राय करा। त्यानंतर आम्ही श्री राजभोग थाली या रेस्टॉरंटला गेलो। बालाजी टूर्सतर्फे आता दुपारच्या जेवणाची सोय आपली इथे केली आहे, सो पूर्ण थाली आहे। आता आपण रेस्टॉरंटला आलेलो आहोत। राजभोग थाली नावाप्रमाणेच राजाची थाली होती। 3 भाज्या, कढी, डाळ, त्यानंतर 2 स्वीट, सुकी भाजी, चटणी, लोणचं, कोशिंबीर, त्यानंतर पुरी, चपाती, त्याच्यावर घी, पापड, ढोकळा आणि स्प्रिंग रोल। नंतर राईससुद्धा आलेला। अनलिमिटेड थाली आहे। रेस्टॉरंटपासून 2 मिनिटावर गजानन महाराजांचं मोठं मंदिर आहे, सो तिथे सुद्धा आम्ही गेलो। रेकॉर्डिंग अलाउड नव्हती आतमध्ये, म्हणून बाहेरची शूटिंग केलेली आहे। याचं दर्शन झाल्यावर मग आम्ही पुन्हा भक्तनिवासला परत गेलो। संध्याकाळी अजून एक सुखद धक्का मिळाला आम्हाला। बालाजी टूर्सवाल्यांनी सर्व महिलांसाठी मेहंदी सेशन अरेंज केलेलं। सगळ्यांनी अगदी हौशीने मेहंदी काढून घेतली। कोणाची मेहंदी जास्त छान आली आहे याच्यात सगळ्यांची स्पर्धा चालू झाली। चहा घेऊन आता आपण सगळेजण चाललो आहोत मंगळवेढ्याला, रिद्धी-सिद्धी महागणपतीला। बसने अर्ध्या तासात आपण इथे पोहोचलो आहोत। आता आपण आलो आहोत रिद्धी-सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा। खूप मोठं, प्रशस्त आणि सुंदर असं हे मंदिर आहे। तुषारदादांनी स्वतः या मंदिराबद्दल माहिती दिली। मला आवडेल की ही जी जागा आहे पूर्ण ही एका मराठी माणसाची आहे। त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी
खणकाम चालू केलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे सापडली. तर मग घर बांधायचं काम थांबवलं आणि खूप लोकांवर चर्चा केली. मग मंदिर बांधायचं ठरलं. ही जागा एकाच माणसाची आहे आणि हे जे सगळं बांधकाम केलंय ना, जो कारागीर आहे ना, तो पण एकच आहे. 42 वर्ष लागली. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मंदिराच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या संतांचे आणि देवांच्या मूर्ती आहेत. सो या सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर मध्यभागी महागणपतीचं मंदिर आहे. सो अशा प्रकारे या उजव्या बाजूला मध्यभागी मंदिर आहे. आपण आता मध्यभागी असलेल्या महागणपती मंदिरात आलेलो आहोत. अगदी 2 मिनिटात दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती आहे. बाहेर आल्यावर मंदिराचा परिसर फिरलो. बोर्डवर छान माहिती दिली आहे ती वाचली. त्यानंतर प्रदक्षिणा मारली. सगळ्यांबरोबर छान ओळख झाली. पहिल्याच दिवशी ओळख झाल्यामुळे मग पुढची 3 दिवसाची ट्रिप आमची खूप छान मजेत अगदी फॅमिलीसारखी झाली. भक्तनिवासला आल्यावर बड्डे सेलिब्रेट केला. वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन बालाजी टूर्स तर्फे सेलिब्रेशन करतोय. पूजाताई, हॅपी बर्थडे टू यू. आमच्यासोबत ट्रिपला आलेल्या पूजाताईंचा बड्डे होता. तो छान सेलिब्रेट केला. त्यानंतर जेवणाची वेळ होती. जेवणामध्ये सुद्धा पूर्ण थाली होती. जिरा राईस, चपाती, पापड, 2 भाज्या, डाळ, कढी, त्यानंतर 1 स्वीट. सो अशा प्रकारे आमचा डिनर झाला. हॅलो, माझं नाव निशा आहे. तर मी आज आली आहे बालाजी टूर्समध्ये. तर आमची 3 दिवसाची ट्रिप आहे. तर खूपच छान वाटतंय आम्हा सर्वांना फिरून इथे. आणि खूप छान या लोकांनी मॅनेजमेंट पण केलेलं आहे. तर मी एकटीच आलेली आहे, पण असं काही वाटत नाही की मी एकटी आले. इथे सर्व लोक खूप छान आहेत. सगळे एकदम फॅमिलीसारखेच आहेत. तर आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि खूप असं सेफ पण वाटतंय. ती कसलीही कुठली गोष्टीची भीती नाही आहे इथे. तर तुम्ही पण या आणि बालाजी टूर्स सोबत एकदा तुम्ही येऊन बघा, प्रवास करा. तुम्हालाही खूप आवडेल आणि खूप एन्जॉय करणार तुम्ही पण. थँक्यू. हा आहे रात्रीचा व्ह्यू भक्तनिवासाचा. शतपावली केल्यावर आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे. 3 मंदिरं कव्हर करायची आहे. सो उद्या भेटू.